बलिराजाची कथा, वामन अवतार. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. लोमश मुनी सांगतात, असुरांनी इंद्राची सारी हकीकत पाताळ लोकातील बलिराजाला सांगितली. तेव्हा बलिराजाने शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार विश्वजित नावाचा एक यज्ञ सुरू केला. त्यावेळी उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला रथ अग्नीतून वर आला. त्या रथावर आरूढ होऊन बलिराजा इंद्राशी युद्ध करण्यासाठी स्वर्गलोकात गेला. शत्रू सैन्याने अमरावतीला वेढलेले पाहून इंद्रादी देव मोठ्या काळजीत पडले. भयभीत झालेले सारे देव कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. कश्यप पत्नी आदितीला त्याने सर्व व्यथा सांगितली. देवमाता आदितीला खूप मोठे दुःख झाले. मग कश्यपांच्या आज्ञेनुसार तिने विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी भाद्रपद दशमीला एक भुक्त भोजन सुरू केले. तेव्हा विष्णूने वामन रूप धारण केले. विष्णूचे ते तेजस्वी बालरूप पाहून आदिती अतिशय आनंदित झाले. देवपालक विष्णू म्हणाले, देवी, मी देवकार्यासाठी प्रकट झालो आहे. सर्व दैत्य इंद्राला ठार मारण्यासाठी अमरावतीमध्ये घुसले, पण तेथे कोणीच नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मग यथाविधी बलीला इंद्राच्या सिंहासनावर बसवले व बली स्वर्गाचा राजा झाला. सर्वश्रेष्ठ दाता याचकांना त्यांना हव्या असलेल्या वस्तूंचे दान करू लागला. बलिराजा इतका श्रेष्ठ दाता कसा बनला असे शौनकांनी विचारले असता लोमश मुनीने पुढील कथा सांगितली. फार प्राचीन काली देवब्राह्मणांची निंदा करणारा एक महापापी जुगारी होता. एकदा तो पानांचा विडा व गंधफुले घेऊन एका वेश्येला देण्यासाठी धावत धावत जात होता. धावताना तो अडखळून जमिनीवर पडला असता जोराने पडल्याने त्याची शुद्ध हरपली. काही वेळाने तो शुद्धीवर आला, पण त्या पापी जुगाराने ती गंधफुले श्री भगवान शंकराला अर्पण केली. आयुष्यातले त्याने केलेले एकमेव पुण्यकर्म होते ते. काही दिवसांनी त्या जुगाराचा मृत्यू झाला. यमदूतांनी त्याला यमापुढे उभे केले. तेव्हा तो जुगारी यमाला म्हणाला, यमराज, मी काही पुण्य केले असेल तर त्याचाही विचार व्हावा. मृत्यूपूर्वी तू जमिनीवर पडलेली गंधफुले भगवान शंकराला तू अर्पण केली आहेस आणि त्या पुण्याचे फळ अगोदर मिळावे अशी जुगाऱ्याने इच्छा व्यक्त केली. सर्व देवांनी जुगाऱ्याला सन्मानाने इंद्रभवनात नेले. इंद्राला सारा प्रकार समजावून सांगून जुगाऱ्याला त्यांनी इंद्रपद दिले. इंद्रपद प्राप्त होताच जुगाऱ्याने दान द्यायला सुरुवात केली. त्याने ऐरावत अगस्त्यांना दिला, उच्चश्रैव घोडा विश्वामित्रांना दिला, वशिष्ठांना कामधेनू दिली व कौंडिन्याला कल्पवृक्ष दिला. अशा रीतीने जुगाऱ्याने ऋषीमुनींना अनेक रत्नांचे दान दिले आणि 3 घडी पूर्ण झाल्यावर जुगारी स्वर्गातून निघून गेला. इंद्राला पुन्हा अमरावतीत सिंहासन प्राप्त झाले. यमाच्या सांगण्यावरून इंद्राने अगस्त्यादी ऋषींना विविध रत्ने दान केली व ऐरावतादी रत्ने परत मिळवली.
यमाने जुगाराला परत जन्मास घातले. प्रल्हाद पुत्र विरोचनाचा तो पुत्र झाला. एक दिवस इंद्र विरोचनाला ठार मारण्यासाठी ब्राह्मणाचे रूप घेऊन आला व मला काही दान कर असे तो विरोचनाला म्हणाला. विप्रवरा, या क्षणी तुझी इच्छा असेल तर माझे मस्तकसुद्धा मी तुला कापून देईन. ब्राह्मण वेशातील इंद्राने हा डाव साधून विरोचनाला त्याचे मस्तकच मागितले. विरोचनाने त्या क्षणी आपले मस्तक कापून दिले. विरोचनाचे हे अद्भुत दान त्रैलोक्यात प्रसिद्ध पावले. विरोचनाच्या मृत्यूनंतर तो जुगारी सुरुचीच्या पोटी जन्मास आला. पुत्रजन्म होताच सुरुची देहत्याग करून आपल्या पतीकडे गेली. शुक्राचार्यांनी तिच्या पुत्राला सिंहासनावर बसविले. तोच हा बलिराजा होय. तो स्वतःला इंद्र, स्वतःचा सूर्य बनून तळपत होता. तो इंद्रवरून अग्नी यांची कामे करू लागला. शिवपरायण असा तो मोठ्या प्रमाणात दानधर्म करीत होता. सर्व असुरांनी पाताळलोक सोडून स्वर्गात कायमचे यावे असे त्याला वाटू लागले. शुक्राचार्य त्याला म्हणाले, तुला जर तेथे कायमचे वास्तव्य करायचे असेल तर तू पृथ्वीवर 100 अश्वमेध यज्ञ कर. शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार बलिराजा पृथ्वीवर आला व त्याने पृथ्वी जिंकली. मग नर्मदा नदीच्या काठावर भृगुकच्छ नावाच्या पवित्र क्षेत्री अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली. एकामागून एक अश्वमेध यज्ञ पूर्ण होत गेले. जेव्हा 100वा यज्ञ जवळ आला तेव्हा देवकार्यासाठी भगवान विष्णू वामन रूप घेऊन बलीच्या यज्ञामध्ये आले. वामनाने बलीच्या औदार्याची खूप स्तुती केली. वामन बलीला म्हणाला, राजा, मला फक्त त्रिपाद भूमीचे दान दे. ठीक आहे असे म्हणून बलिराजा वामनाच्या हातावर त्रिपाद भूमीच्या दानाचे उदक सोडण्यास तयार झाला. तेव्हा शुक्राचार्य त्याला अडवून म्हणाले, राजा, इंद्र कार्यासाठी तुझ्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी स्वतः भगवान विष्णू वामन रूप घेऊन आले आहेत. तेव्हा तू हे दान करू नकोस. पण सर्व विश्वाचा स्वामी श्रीहरी आज आपल्याकडे दान मागण्यासाठी आला आहे. ही तर आपल्यावर कृपाच आहे असे समजून बलिराजाने वामनाला त्रिपाद भूमीचे दान करण्याचा निश्चयच केला. शुक्राचार्यांच्या विरोधाला न जुमानता बलिराजा दान करण्यास सिद्ध झाला. बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली. बलीने विधीपूर्वक वामनाची पूजा केली व त्यांच्या हातावर दानाचे उदक सोडले. त्या क्षणी वामन रूप विष्णूने आपले विराट रूप धारण केले. एका पावलात त्याने सारी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात सर्व लोक व्यापले. दुसरे पाऊल सत्यलोकात पोचले. त्यावेळी ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलोतील पाण्याने विष्णूच्या चरणाला स्नान घातले. त्या चरणोदकांपासून सर्व पापांचा नाश करणारी गंगा निर्माण झाली. अशा प्रकारे विष्णूने 2 पावलामध्ये चराचर विश्व व्यापले. मग पुन्हा वामन रूप धारण केले. त्यावेळी मंडपात येऊन तेथे देव यज्ञ, देव, यक्ष, किन्नर व असुर जमले होते व भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. तेव्हा वामन बलीच्या पत्नीला विंध्यावलीला म्हणाला, देवी, तुझ्या पतीकडून मला त्रिपाद भूमी मिळायला हवी. बलीची पत्नी विंध्यावली हात जोडून म्हणाली, देवाधिदेवा, तूच एकमेव विश्वाचा स्वामी आहेस. माझ्या पतीने त्रिपाद भूमीचे दान तुला दिलेलेच आहे. तेव्हा हे परमेश्वरा,
तू आपले पहिले पाऊल माझ्या डोक्यावर ठेव, दुसरे पाऊल माझ्या मुलाच्या डोक्यावर ठेव व तिसरे पाऊल माझ्या पतीच्या डोक्यावर ठेव. विंध्यावलीच्या या बोलण्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन बलिराजास म्हणाले, तुला हवे असेल ते वरदान माग. तेव्हा बलिराजा म्हणाला, परमेश्वरा, या विश्वाचा तू एकमेव स्वामी आहेस. तुझ्या चरणी सदैव मला सेवा करावयास मिळाली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तू आपल्या सर्व बांधवांसह सुतल लोकात जा. मी सुतल लोकात तुझा द्वारपाल होईल. हे माझे बोलणे वरदान समज. मग बलिराजा आपल्या परिवारासह सुतल लोकात गेला व आपल्या बाणासुरादी पुत्रासह सुखात राहू लागला. अशी होती ही बलिराजाची कथा. तात्पर्य: या कथेतील बलिराजा हा अतिशय दानशूर राजा होता. शुक्राचार्यांनी श्री विष्णूंना त्रिपादभूमी दान करू नकोस असे सांगून देखील तो स्वतः भगवान विष्णूंना म्हणजेच वामनाला दान देण्यास तयार झाला. केवढा हा त्याग! म्हणूनच प्रत्यक्ष विष्णू स्वतः बलिराजाचे द्वारपाल झाले. म्हणून आपण हा दिवाळीचा सण पाडवा म्हणून साजरा करतो. त्यालाच आपण बलिप्रतिपदा असे देखील म्हणतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. शुभ मुहूर्त मानला जातो. नवीन वर्ष आपण साजरे करतो. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा आवडली का? आवडली असल्यास लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.